मुरमुऱ्यांमध्ये किसलेला बटाटा मिसळून पाहिला आहे का? एकदा मिसळून तर पहा, एकदम चविष्ट खमंग पदार्थ तयार होतो. 3 वाट्या मुरमुऱ्यांमध्ये 1 वाटी किसलेला बटाटा व्यवस्थित मिसळून घ्यायचा. 2 चमचे ताजं फेटलेलं दही घालायचं. सर्व जिन्नस व्यवस्थित मिसळून 10 मिनिटे मुरण्यासाठी ठेवायचे. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालायचा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण व जिऱ्याचं वाटण घालायचं. हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. हा पदार्थ अजूनच खमंग बनवण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं. बाइंडिंगसाठी यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं, म्हणजे तयार होणारा पदार्थ एकदम खुसखुशीत तयार होईल. हे मिश्रण बनवण्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाही. भाज्यांचा ओलसरपणा व 2 चमचे दह्यात भिजेल तेवढंच पीठ इथं वापरायचं आहे. हाताला तेल लावून तयार मिश्रणातून छोटा गोळा घेऊन गोलाकार चपट्या टिक्की बनवून घ्यायच्या. मी इथं पॅनवर 2 चमचे तेल घालून टिक्की शॅलो फ्राय करून घेतल्या आहेत. लो टू मीडियम फ्लेमवर मस्त खरपूस रंग येईपर्यंत आलटून पलटून टिक्की काढून घ्यायच्या. या खमंग चविष्ट अशा मुरमुरा बटाटा टिक्की तुम्ही दही किंवा टोमॅटो केचप बरोबर सर्व्ह करा.